बाबा श्रीनाथ केसरी फॉर्च्युनर मैदानाला गर्दी बघा कसली झाल्या. एकदम खतरनाक तुफान गर्दी झालती. डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रारदादा पाटील आयोजित श्रीनाथ केसरी फॉर्च्युनर गाडी बक्षीस भव्य बैलगाडी शर्यती बघायला मी आज आलतो. मैदानावर एका बाजूला आरत परत बैलगाडी शर्यतीच्या गट सुटायला चालू झालत्या. साई क्रेन सांगली यांचं टोटल 10 क्रेन या ठिकाणी होतं. एकदम खतरनाक काम आहे यांचं. आणि इकडे दुसऱ्या बाजूला पट्टा पद्धत भव्य बैलगाडी शर्यत चालू होतं. राऊंड क्षेत्रातलं आजपर्यंत सगळ्यात मोठं मैदान या ठिकाणी भरलेलं. आता ही एवढी गर्दी का झाल्या माहितीये काय? फक्त या 2 हिंद केसरी वाघांना बघण्यासाठी. मग दुपारचं 3 वाजलं आणि आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांचं जल्लोष मध्ये आगमन झालं. मग साहेबांच्या उपस्थितीमध्ये जनरलच्या गाड्या फज्जावर सोडण्यासाठी तयार झाल्या. अहो पब्लिक एवढं भयानक होतं का नाही वाटत ना सरकनातच. मग कमिटीवाल्यांनी त्यांची जादू दाखवली. कसं टप्प्यात कार्यक्रम. पब्लिक एवढ्या कंट्रोलच्या बाहेर होतं का नाही. पब्लिक मुळे 5-6 गाड्यांच्या खोळंब्या झाल्याच. एक त्या गाडी मालकांना माहित असते प्रवेश फी आणि किती कष्ट त्यामागे घेतलेले असतात. आता लाखो पब्लिकच्या मनात एकच दुख फॉर्च्युनर गाडीचा मानकरी कोण होणार. आल्या बघा गाड्या. पहिला नंबर हेलिकॉप्टर पाहिजे आणि ब्रेक फेल पाहिजे. दुसरा नंबर जंगम साहेब हरण्या विजू सराटी आणि तिसरा बुलेट छबे आणि सांगोला राजा. मग फायनली फॉर्च्युनर गाडीचा मानकरी ठरला हेलिकॉप्टर पाहिजे आणि ब्रेक फेल पाहिजे. मग पब्लिक असेच मैदानचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या टप्प्यात कार्यक्रम पेडला आता लगेच फॉलो करा.